झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवूया बातमी चालतीये तर मी म्हटलं अशी कशी चालेल ऐन मतदानाच्या दिवशी असं कसं कोण एखाद्या प्रमुख पक्षाचा उमेदवार विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कसा पाठिंबा देईल तर ते असंच मॉर्फ केलेलं आणि मग तिथल्या मतदारांमध्ये ज्याच्यामुळे संभ्रम होईल या पद्धतीचा वापर लोक करतात. फेसबुक काय किंवा व्हॉट्सॲप काय याच्यामध्ये काय आहे की तुम्ही तुमची आयडेंटिटी खरी ओळख लपवून तुम्ही कुणाही बद्दल काहीही बोलू शकता लिहू शकता आणि त्याचा परिणाम काय होतील याचा विचार न करता व्यक्त होऊ शकता. आता हा एक मोठा धोका ह्या माध्यमांमुळे निर्माण झालेला आहे. पण असं आहे की आपण शेवटी म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत त्याचे जे फायदे आहेत ते जास्त मोठे आहेत. आपल्या समाजाचा विवेक कधीतरी जागा व्हावा. एकूण जी सद्बुद्धी आहे ती सगळ्यांना जे वापरतायत ही माध्यमं त्यांना मिळावी अशी आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. पण ह्यांचं महत्त्व जे आहे ते आपल्याला नाकारून मात्र चालणार नाही. आता हा जो प्रश्न आहे की ह्याच्यातनं खरं काय आणि खोटं काय तर मग बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकानंच आपण हे केलं पाहिजे की ज्या गोष्टी व्हायरल होतात त्याच्यावर बघता क्षणी विश्वास नाही ठेवला पाहिजे. किमान आपण एकदा दोनदा तीनदा त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे. जर समजा एखादी गोष्ट माझाच्या नावानं जर आली असेल तर मग त्या चॅनलच्या वेबसाईटवर जाऊन आपण बघितलं पाहिजे की खरंच तसं आहे का जर ती तितकी महत्त्वाची असेल तर. दुसरी गोष्ट अशी की जर समजा एखादी व्हिज्युअल असेल तर खरंच ते तसं आहे का ते चॅनलवर जाऊन बघितलं पाहिजे. असं आहे की आपल्याला म्हणजे आता ही खरं तर एकूण सगळ्या समाजाला शहाणं करण्यासाठी किती उपयुक्त अशी माध्यमं आहेत. आपण मात्र त्याचा उपयोग जो आहे तो सकाळपासून रोज आपलं गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज पाठवा फुलं पाठवा जोक्स पाठवा याच्यासाठी करतो. बरं त्याच्यामध्ये ओरिजिनल स्वतःचं लिहिणारे किती असतात तर 5% सुद्धा नसतात. इकडची तिकडची उसनवारी करायची आणि फॉरवर्ड करायचं. तर हे जे फॉरवर्ड करणं जे आहे ते चुकीचं आहे ते घातक आहे. आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटक ह्या सगळ्याचा उपयोग समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी जे करतात आणि काही घटक त्याला बळी पडतात आणि त्याच्यामुळं फार गंभीर प्रसंग निर्माण होतात. काही वेळेला काही जणांचे हकनाक जीव जातात. तर ह्याचा आपण समाज म्हणून सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं की ह्या गोष्टी घडणार नाहीत. मध्यंतरी तर लहान मुलाचा फोटो आमच्याकडे यायचा आणि हा लहान मुलगा हरवलेला आहे हा फोटो प्रत्येकाने आपापल्या ग्रुपवरती आणि सर्वत्र फॉरवर्ड करा आणि त्याच्या वडिलांकडे पोहोचवा. एकदा तर असं घडलं की तो वडिलांकडे पोहोचला होता तो पुन्हा शाळेत जायला निघाला लोकांनी पकडून परत वडिलांकडे असंही झालं. हे काय वा राजीव सर आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आपल्या बिझी शेड्यूलमधून आमच्यासाठी वेळ दिलात. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाची सांगत एका छानशा गाण्याने करणार आहोत. वा सुरू होऊन दे. कुणी म्हणे देश पुढे गेला कुणी म्हणे रसा तळाला सत्य कळना मला तथ्य काही आहो तथ्य काही सांगना मिडी बाबाल्या सत्य काही सांगना मिडिया वाल्या. बातमी सांगायची सगळ्यांची घाई सत्याची छाननी कोणी केलीच नाही. व्हॉट्सअप फेसबुक डोईजड झाला व्हॉट्सअप फेसबुक डोईजड झाला त्यात पुढारी पुढे तेलवतायाला तथ्य काही आहो तथ्य काही सांगना मीडियावाल्या तुम्ही तरी सांगा मीडियावाल्या. मिनटा मिनटाला ब्रेकिंग न्यूज देई जाहिरात कुठली बातमी कुठली कळतच नाही. चौथा खांब नको लिलावाला चौथा खांब नको लिलावाला लोकशाही पाहिजे जपायला तथ्य काही आहो तथ्य काही सांगना मीडियावाल्या तथ्य काही सांगना मीडियावाल्या तथ्य काही सांगा मीडियावाल्या. करा
आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.